हॅलो गाईज आजची जी रेसिपी आहे ती आहे साल पापड किंवा तुम्ही फेण्या बोलू शकता याला. आणि खायला इतकं छान आणि इतकी टेस्टी लागते ना गाईज, इतकी कुरकुरीत आणि ना त्याचं एक फ्लेवर ना एक आंबटसारखं आणि थोडासा सॉल्टी इतकं छान लागतं ना खायला. सो त्याची आज रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे, तुम्ही बघून घ्या. खूपच छान रेसिपी आहे आणि एकदम कमी टाईममध्ये तुमचा हा पापड तयार होणार आहे गाईज. आणि इतका छान फुलतो पण ना. फक्त तेल थोडा छानपैकी गरम करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पापड. सो ही पापडची रेसिपी कसं करायचं काय करायचं ते तुम्हाला आता मी सांगत आहे गाईज. ह्याच्यासाठी तुम्हाला 1 किलो तांदूळ घ्या. तांदूळ तुम्ही कुठचाही घ्या, रॅशनचा घ्या, वाडा कोलम घ्या, कुठचाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता ह्याला. ओके. आणि हा तांदूळ तुम्हाला 3 दिवस भिजत ठेवायचा आहे पाणीमध्ये. हे पहा. आणि रोजच्या रोज तुम्हाला पाणी चेंज करायचं आहे. सकाळ झाली ना तर पाणी चेंज करायचं, दुसरा पाणी ॲड करायचं. का मी तुम्हाला सांगते माहिती आहे, कारण की ह्या आपल्याला तांदूळला थोडासा म्हणजे कसा ना आंबटसारखी टेस्ट पाहिजे असते आणि ह्याचे पापड इतके सुंदर होतात ना. मी आता ही बॉटल तुम्हाला का दाखवत आहे तुम्हाला माहीत आहे, कारण त्याच्यावरती झाकण येतो बघा. हा डीमार्टची बॉटल्स आहे. सो हा झाकणच्या आतला जो प्लास्टिकचा लीड आहे ना तो काढून घ्यायचा आहे आणि हाच आपल्याला झाकणावरतीच हा पापड तयार करायचा आहे. किंवा ताटावरती जे आपण फिरून फिरून करतात ना हे फेण्या, खूप टाईम वेस्ट होतो आणि गॅस पण खूप जातो आपला. ह्या झाकणावर तुमचे पापड तुम्ही 20 झाकण असेल ना तर 20 पापड तयार करू शकतात. 1 मिनटात मी तुम्हाला सांगू शकते, कारण की लगेच स्टीम लागतो ह्याला आणि लगेच तुम्ही काढून सुकवायला ठेवू शकतात. आता हे तांदूळ 3 दिवस झाले माझे भिजून आणि मी छानपैकी चौथ्या दिवशी मी घेतलं आहे बनवायला आणि छानपैकी धुवून आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. जसं डोसाचा पीठ कसं असतो तसं सेम आपल्याला हे एकदम स्मूथली पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके. आणि एकदम असा म्हणजे असं घावण्याचा पीठ कसं असतो त्याच्यापेक्षा थोडं थिक पाहिजे. म्हणजे डोसाचा पीठ असतो ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी पातळ म्हणजे असं पाहिजे. ओके. तुम्ही बघू शकता. आता मी कन्सिस्टन्सी पण तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त तीळ लागणार आहे. तीळ आणि मीठ हे 2च वस्तू ह्याच्यामध्ये लागतात. किंवा तुम्ही खसखस ॲड करू शकता आणि मीठ ॲड करू शकता. काही लोक ह्याच्यामध्ये गुळाचा पाणीसुद्धा ॲड करतात. सो मी फक्त तीळ आणि मीठच ॲड करते, सेंदम मीठ ॲड करते. सो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पापड खार हे सर्व अजिबात वापरायचा नाही गाईज. विदाऊट पापड खार इतका छान होतो ना हा पापड, तुम्हाला मी सांगते. आता बघा, आता मी पाणी ॲड करून घेत आहे. म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, एकदम डोसाचा जो पीठ असतो ना त्याच्यापेक्षा थोडा पातळ आपल्याला हे करून घ्यायचं आहे पीठ. ओके. आणि जर तुम्ही चक्कीवरून पण तुम्ही जर तांदूळ तिसरा दिवस तुमचा कंप्लीट झाला ना, तुम्ही सुकवून त्याला तांदूळ म्हणजे तुम्ही चक्कीवर दळून पण आणू शकता. पण मी घरातच मिक्सरच्या जारवरतीच दळून घेते. आता बघा चमचा तुम्ही फिरून बघायचं. चमच्यावरती जर एक असा बोट फिरवायचं, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अशी लाईन येते. सो ते म्हणजे आपला कन्सिस्टन्सी पिठाचा एकदम व्यवस्थित झाला आहे. तुम्ही बघू शकता ते जितके बॉटल्स आहे सर्व मी झाकण काढून घेतलं आहे, त्यातला आतला लीड पण काढला आहे प्लास्टिकचा आणि छानपैकी घासून घ्यायचं आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. तेल एकचदा लावायचं आहे झाकणाला, सारखा तेलने लावायचं. आता इडलीचा भांडा ठेवला आहे, त्याच्यामध्ये अर्धा टोपभर पाणी ठेवलं आहे मी, त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मी तीळ ॲड केलं आहे, मीठ ॲड केलं आहे. आता प्रत्येक झाकणावर मी आता हे बॅटर ॲड करत आहे. थोडा ॲड करायचं आणि ते छानपैकी फिरून घ्यायचा. जर ह्या साईजचा झाकण असेल तर 1 टीस्पून तुम्ही पकडून चाला, आपल्याला बॅटर ॲड करायचं आहे आणि छानपैकी अशी फिरून घ्यायचं आपल्याला झाकणाला. ओके. आणि जे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही ते ओतून घ्यायचं त्याच टोपात. ओके. जसं मी करत आहे बघा. आता एवढा झाला फिरून ना, थोडा एक्स्ट्रा येतो तर ते आपल्याला टोपातच आपल्याला ॲड करत जायचं. म्हणजे जास्त एकदम थिकनेस नाही ठेवायचा, कारण मग ते पापड जाड होतात. सो आपल्याला एकदम असा आपली बोटं दिसायला पाहिजे, असे ट्रान्सपरंट पाहिजे आपल्याला हे पापड. सो हे बघा मी एकावर तुम्ही 20-25 जितके झाकण असेल तुम्ही ठेवू शकता गाईज. आणि इतके पटापट होतात ना. स्टीम तर लगेच मी बोलते ना 1 मिनटाच्या आतमध्ये पटकन ते स्टीम येतो. म्हणजे छानपैकी आपल्याला पाणी जितका तुम्ही चांगला बॉईल करणार ना तितके तुमचे पापड लवकर तयार होणार. ओके. हे पहा, आता त्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे. आता हे काढले मी. आता बघा एक फेरी माझी निघाली, तुम्ही बघू शकता. आता सुरीच्या साह्याने साईडला आपल्याला फक्त आता
प्लेटच्या किनारीला आपल्याला थोडासा सुरी मारायचा. आता प्लेटमध्ये करताना आपण सुई घेतात, सुईचा वापर करतो, पण ह्याच्यामध्ये सुरी घ्यायचं आणि पटापट निघतात गाईज. एका टोपावर तुम्ही मोठा टोप घ्यायचा, ते साईडला लावा किंवा टोपली घ्या, टोपलीच्या साईडला लावा आणि एकत्र 10, 15, 20 जमले तर तुम्ही बाहेर जाऊन तुमच्या चादरीवर तुम्ही हे टाकून येऊ शकता उन्हामध्ये. ओके. आणि हे पापड एका दिवसात तयार होतात गाईस, याला टाईम अजिबात लागत नाही. मी हे पापड करताना मला असं वाटते मी संध्याकाळचा टाईम 4चा टाईम घेतलं होतं, सकाळी पण मला टाईम नाही भेटला तर मी 4 वाजता काहीतरी हे पापडची तयारीला लागली. म्हणजे हे माझे पापड दुसऱ्या दिवशी कंप्लीट एकदम कडकडीत म्हणजे कुरकुरीत अशी म्हणजे कडक झाले एकदम मस्तपैकी. म्हणजे मला असं 3-4 ऊन देतात असं काही द्यायची गरज नाही लागली. तुम्ही बघू शकता. आता बघा ही सेकंड फेरी चालली माझी, पटापट होतात गाईस. तुम्ही नक्की हे पापड ट्राय करा. हे पहा आता मी बाहेर घेऊन आली आहे, आता चादरीवर टाकत आहे आणि जेव्हा हे टाकतानाच मला इथे 5 वाजलेले पूर्ण पापड माझे संपले करून. म्हणजे मी आता हे 1.5 किलो पीठ होता माझा, त्याच्यामध्ये मी कमीत 250 पापड मी मोजले 250 पापड माझे निघाले या साईजचे. ओके. आता बघा तुम्ही हे मी टाकलेत. आता ऊन होतं थोडाफार, पण त्याच्यानंतर मी आतमध्ये घेऊन आली. 7च्या दरम्यान मी आतमध्ये आणलं आणि आतमध्येच मी चटईवर पण ह्याला म्हणजे पापडला रात्रभर बाहेरच ठेवलं. तरी पण ते बघा थोडेसे कडक पण झाले होते. बघा काय काय पापड तुम्ही बघू शकतात, थोडे कडक पण झालेत. ओके. आणि मग हे पापड मी परत नेक्स्ट डे पण मी बाहेर ठेवला उन्हात. एक ऊन मस्त दिलं म्हणजे एकदम फर्स्ट क्लास माझे पापड रेडी झाले गाईस. तांदळाचे माझे घरात ना हे फेण्या इतक्या आवडतात ना सर्वांना. मी खिचा पापड किंवा साबुदाण्याचे पापड भरपूर काही करते, पण माझ्या मुलाला किंवा नवऱ्याला हा पापड सर्वात बेस्ट वाटतो खायला. म्हणजे आणि इतका छान लागतो ना गाईस, खरंच सांगते. ह्याला टेस्ट पण थोडासा आंबट, थोडं सॉल्टी मस्त लागते हे पापड. हे पहा. आणि आता मी फ्राय करायला घेत आहे. तुम्ही बघू शकता तेल छानपैकी तापून घ्या आणि मस्त एकदम पापड आपले तयार होतात. हो. आणि पापड तुम्ही बघणार ना इतके ट्रान्सपेरंट आहे ना गाईज. तुम्ही बघा, नक्की ट्राय करा अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू. बाय. फेण्या साल पापड.